अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून प्रशांत जाधव हे मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिता दिघे, शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी तसेच मनसेचे अनेक मनसैनिक उपस्थित होते। सावेडीतील प्राचीन असे खंडोबा मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून प्रचारास शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। यावेळी शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सदर प्रचार फेरी सावेडी गाव ते भूतकरवाडी परिसरापर्यंत निघाली होती। प्रचार फेरीचा समारोप भूतकरवाडी चौक येथे करण्यात आला। यावेळी उपस्थित यांचे आभार शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे यांनी मानले। आज दिनांक 3 रोजी प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ खंडोबा मंदिरात नारळ फोडून आम्ही या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। या प्रभागात असणाऱ्या समस्या जसे की रस्ते, कचऱ्याचे प्रश्न, भटक्या कुत्र्यांचे प्रश्न, या प्रभागातून वाहणारी जी सीना नदी आहे त्या सीना नदीचं सुद्धा अक्षरशः गटारात रूपांतर झालेलं आहे। तरी मी नागरिकांना आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनंती करतो की आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हिरवाईने नटलेला करायचा असेल तर आमच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रशांत भाऊ जाधव यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून आज आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज अधिकृत उमेदवार प्रशांत भाऊ जाधव यांना उमेदवारी देऊन आज आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचार करताना मी नागरिकांना अशी विनंती करते की ज्या तुमच्या मूलभूत सुविधा आहे की रस्ते नीट नाही आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, कचरा गाडी बरेच दिवस येत नाही आणि त्याचे कंटिन्यू टायर फुटत राहतात, त्यामुळे जागोजागी हा कचरा साठलेला असतो। तर आणि जी पाण्याची जी लाईन आहे ती वेळोवेळी फुटते आणि बराच वेळा पाणी आपल्याला 4-4 दिवस मिळत नाही आणि त्यातल्या त्यात साठवण आपण किती वेळ करू शकतो, किती दिवस करू शकतो, नाही करू शकत। त्यामुळे हे जे मूलभूत प्रश्न आहेत तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अधिकृत उमेदवारच जर तुम्ही निवडून दिले तर ते सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करतील आणि नगर शहराला एक छान स्वच्छ आणि सुंदर नगर शहर आपण बनवूया। कुठेतरी बदल घडला पाहिजे आणि या बदलातनं जर तुम्ही आमच्या नवीन आणि तरुण उमेदवारांना जर सहकार्य केलं आणि मतदान रूपी सहकार्य केलं तर निश्चितच हा बदल घडवणार आहे। मी सर्व नागरिकांना, या वार्डातल्या नागरिकांना विनंती करते की आमचे नवोदित जे तरुण उमेदवार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तर त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि त्यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन आणि अनुक्रमांक 2 आहे। तर मी सर्वांना विनंती करते की आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रचार रॅली आज खंडोबा मंदिरापासून आज सुरुवात झाली आहे आणि जनतेचं फक्त मला एकच सांगणं आहे की सर्वांनी मला चांगल्या मताने निवडून आणा। एक संधी मला तुमच्या सेवेसाठी संधी द्या। मला क्रमांक आहे 2 नवनिर्माण सेनेचा एक मनसैनिक मला या वार्डातून निवडून दिल्यानंतर एक काम करण्याची संधी द्यावी, कारण आजपर्यंत ह्या वार्डामध्ये कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाहीत। एक मला संधी द्या। जनतेला फक्त एवढंच आव्हान करतो, काम केल्यानंतर तुम्ही मला त्याची पावती स्वतः देताल।